गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एवढी खुश का आहे आज? कारण आज मंडे आहे. माझ्या नवऱ्याला पाठवलं मी ऑफिसमध्ये. आता मी घरात एकटीच आहे, म्हणजे मी घर शांतीने सगळं आवरू शकेल. हो, तो घरी असला की भरपूर पसारा होतो, भरपूर आमचा वेळ खाण्यापिण्यातच जातो, गोष्टी करण्यात जातो. त्याच्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतं. पूर्ण पसारा पडलेला असतो संडेच्या दिवशी. ज्या दिवशी क्लिनिंग व्हायला पाहिजे आयडियली, त्या दिवशी होत नाही. ॲक्च्युली नाही होत. तुम्ही कितीही ट्राय करा, तुमचं काहीतरी खायचं उमळतं, कुठेतरी बाहेर जायचं किंवा घरातली भाजी आणा किराणा आणा यातच वेळ जातो. आणि काल तर रामनवमी होती संडेच्या दिवशी, तर हे दोघं बापलेक 9ला उठले. मी सकाळी 7ला उठलेली. तर मी आवरतच होते, तेवढ्यात खायचा निरोप आला सोसायटीमध्ये की प्रोग्राम आहे, रामनवमीची छोटीशी पूजा आहे. तर आम्ही दोघं गेलो. तो घरी होता आवरत सगळं. तर 10ला आम्ही गेलो, 11ला ते पूजा करून आलो. मग मी स्वयंपाक करायला घेतला, जेवलो, झोपलो निवांत. आणि मग सायंकाळी फिरायला गेलो. फिरायला म्हणजे याची हेअर कट करायला गेलो. ये हे बघा, न्यू लुक. आणि ट्रस्ट मी, 1च वर्षाचा आहे हा, एवढा शांत बसलेला, जरासाही दंगा घातलेला नाही मुलांनी. तेच मी जर घरी कापायला घेतले असते ना, आणि त्याला असं मान वगैरे पकडून असं, तर माहिती आहे तुम्हाला, पार्लर म्हणते जेंट्स पार्लरवाला दादा कसा करतो, असं पकडेल, असं करेल. असं जर मी घरी केलं असतं त्याच्या उसळ्या मारल्या असतात. तिथे इतपुसाही हल्ला सुद्धा नाहीये पठ्ठा. बाहेर एवढा छान राहतो गुणी मुलासारखा, घरी काय होतं काय माहिती याला. हो, आणि याला सोबत खायचे आता फक्त. तो डब्बा दिसला की काढ आणि सोपते, काढ आणि सोपते. अडकेल बेटा, नाही करू. मी बोलत आहे ना त्यांच्याशी, कळत नाही. चला पसारा आवरूया. गरम होत होतं काल रात्री, सुरू होता तरी. आमचं 3ऱ्या मजल्यावरचं घर आहे आणि वर म्हणजे शेवटचं घर आहे, वरती काहीच नाही आहे. तर दिवसभर घर तापतं, त्याच्यामुळे फार गरमी होते. तर मी ही कॉटनची ओढणी आहे, हा जो पाळणा आहे नीलचा, तो बाजूला ती ओली केली, त्याच्यावर पसरवली, त्याच्यामुळे अशी थंड हवा फिरेल घरात. काय हवं तुला? किती कप खाणार मी? काय करून घ्यायचं? बेडरूम झाली आहे, आता मिशन किचन. साफसफाई करणं दाखवण्यात काही मला इंटरेस्ट नव्हता तसा, पण मी शांत होते आणि माझं काम करत होते तेव्हा हा बंधू रडत होता की माझ्याशी बोल नाही तर खेळ. आणि आता जसा मी कॅमेरा सुरू केला आणि बडबड करायला लागली, हा याचा खेळायला लागला. म्हणजे याला आवाज आवडतो काही करत. अरे अरे तुला नाही म्हटलं बाळा मी, तू खेळत होता ना तुझा. सॉरी. बस आता कसं करू मी बाकीचं? कसे करू? अंगूर उर्फ द्राक्षे भिजत घातली होती मिठाच्या पाण्यात. टॉक्झिन फ्री होतं तसं ऐकलंय मी लहानपणापासून. असं करायला पाहिजे. 15-20 मिनिटं भिजू घालायची आणि तोडून हे स्ट्रेनर मध्ये ठेवतो. तसं अंगूर, वॉटरमेलन, मस्कमेलन खायला पाहिजे. तर मीच्या सीझनमध्ये तुम्हाला माहितीच असेल, मी सांगायची गरज नाही, कारण यात वॉटर कंटेंट जास्त असतं म्हणे. आणि हायड्रेटेड राहा. उगाच काहीतरी स्टार्ट करू नका, काही न करू. काळजी घ्या स्वतःची. भरपूर पाणी प्या, सरबत प्या. किती प्रकारचे सरबत असतात, कैरीचं,
लिंबाचं, कोकम सरबत, मठ्ठा और छास और ताक, तुम्हाला जे म्हणायला आवडेल ते प्या, भरपूर प्या. अरे केस किती गळतात आहे. तुमचे पण गळत होते का? म्हणजे ज्या लेडीज आहे त्यांना विचारत आहे मी. प्रेग्नन्सी मध्ये नाही गळले, डिलिव्हरी झाल्यानंतर 2-3 महिने नाही गळले. आय गेस ते औषध वगैरे सुरू होते त्याच्यामुळे नसतील. आता सगळे विटामिन्स वगैरे कमी झाले, सप्लिमेंट्स पण बंद आहेत, त्याच्यामुळे होऊ शकतं. पण मला नाही घ्यायची औषधं, मी घरीच करायचं आहे तरी पण. पीना मम्मा, पीना, एक टिप सांगू, फ्री ॲडवाइस. जर तुमचं एवढं बाळ असेल आणि उन्हाळ्याचं सून असेल करत भरपूर वेळ झाला असेल, 7-8 तास 12 तास सून नाही केली, तर त्यांना काय करा, तर थोडंसं जेवढं पिते तेवढं पाणी पाजावे. जेवढं पण घेईल बाथरूममध्ये घ्या, थंड पाणी घ्या, त्यांच्या दोन्ही पायावर टाका, तळ पाय भिजले पाहिजे आणि त्यांची जी सुकायची जागा असते तिथे टाका. 90% सूक होईल त्याची. ट्राय करून बघा, मी असंच करते. चलो, गॅसचा ओटा झालेला आहे आवरून. आता मी करणार आहे, झाडून घेणार आहे, पुसून घेणार आहे, आंघोळ करणार आहे, पूजा करणार आहे आणि नंतर मी तुम्हाला येऊन भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही काही पण करा, नका करू, आराम करा, छान TV बघा, काही पण करा. आंघोळ करून झाली आहे मी रेडी, पूजा पण झालेली आहे माझी. बाळ माझं झोपलेलं आहे. तूप तपवते मी. कालच लोण्याचा गोळा काढून ठेवलेला, तो आता तपवायला घेतला आणि साईड बाय साईड आपण बनवूया बाळाचं जेवण. बघा किती सुंदर लोण्याचा गोळा झालेला आहे आणि लवकरच याच्यातून बनणार आहे तूप, घरचं तूप. रिसेंटली शिकलेली आहे मी हे, मला आधीपासून नव्हतं येत, पण जेव्हापासून मी इकडे शिफ्ट झाली आहे, बघत राहतो आम्ही. आधी मी फॅमिलीसोबत राहायची तर आईच काढायच्या आमच्याकडे आणि घरी मम्मी काढायची लग्नाच्या आधी. मला नव्हतं येत, पण आता दोघंच राहतो तर एवढ्या उरलेल्या साईडचं काय करायचं, कारण साईड खायला मला आवडत नाही, त्याला पण नाही आवडत, तर वेस्ट करण्यापेक्षा म्हटलं शिकून घेऊया तूप कसं लावायचं. तर आता एवढं छान समाधान वाटतं. घरचं दही मला लावता येतं, तूप काढता येतं, म्हणजे इट्स लाईक अ बिग अचिव्हमेंट फॉर मी, की मी माझ्यामुळे बचत होत आहे घरात. होममेड खायला मिळतं सगळ्यांना, माझ्या बाळाला, माझ्या नवऱ्याला, तर तेच माझ्यासाठी असं काय म्हणतात, खूप भारी वाटतं मला. चला, गोष्टी माझ्या चालूच राहतील दिवसभर. डुग्गूसाठी बनवूया पापडा. तर पापडा काय असतील तुम्हाला सांगते आज. खूप टेन्शन असतं की नक्की काय बनवायचं जेवायला बाळासाठी, कारण गरजेचं नाही आहे की त्यांनी जे आज खाल्लं ते त्याला उद्या आवडेलच. म्हणजे त्याचे टेस्ट बड 5 मिनिटाच्या फरकाने बदलू शकतात. आता जे आवडेल त्याला की 5 मिनिट नंतर त्याच्या तोंडात परत टाकलं, चारलं त्याला, तर तो थुकू शकतो बिंदास. गेली खड्ड्यात आईची मेहनत. पण आपण शेवटी आई आहे, काय करणार. आपलं मन थोडी मानतं की लेकरू उपाशी झोपलाय, त्याला काही न खात असं झोपवलंय. नाही, आपण काही ना काही काय बनवतच राहू, हे नाही तर ते खा, ते नाही तर हे खा, असं झालंय. आता आपण बनलेलो आहोत आई, मम्मी, मम्मा, पप्पाची परी नाही राहिलो. आता आधी काही फरक नाही पडायचा, आता लेकरू उपाशी राहिलं की फरक पडतो. गिल्ट येतं, स्वतःलाच जज करायला लागतो. बापरे काय काय. एक तर मी ओव्हर थिंकिंग करणारा प्राणी आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कधी लागेल, कधी उठू जाईल काय. पापडा काय असतो, जे विदर्भाचे आहे त्यांना कळेल कदाचित, बाकीच्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते. असा दिसतो हा. कशाचा बनतो, शेवयासाठी जे पीठ भिजवतात त्याचाच गोळा करून त्याला असं लांब लांब पसरवतात, असं ट्रान्सपरंट पातळ पातळ.
असतं धोत्रावर, पांढऱ्या किंवा पांढऱ्या बेडशीटवर, आणि मग ते वाळलं की त्याचा चुरा करतात. फार टेस्टी लागतं. म्हणजे पोह्याची बेस्ट रिप्लेसमेंट कुठे असेल तर ती पापड. तर काय झालं आहे, कट करून कांदा टोमॅटो ॲडिशनसाठी आपण टाकू, गाजर टाकू, काहीतरी फायबर पोटात गेलं पाहिजे. 3-4 दिवस झाले म्हणजे घरात काही ना काही आणणं सुरू आहे. भाजीपाला, फ्रूट्स एवढा गच्च भरलेला आहे फ्रीज. आणि कधी कधी असं असतं की साधं केळंसुद्धा नसतं घरी फ्रूट्सच्या नावाखाली, भाजी पण नसते. आणि कधी कधी एवढं येतं अचानकच की ती ठेवायला जागा नसते. कधी दिवाळी तर कधी शिंगा, असं काहीतरी म्हणायची मला आता आठवत नाहीये, पण ते तसंच काहीतरी झालेलं आहे. मी विसरले, तुम्ही आठवण करून द्या मला की दूध ठेवलंय बाई, लक्ष दे त्याच्याकडे जरा. महाराज आमचे उठलेले आहेत, आता मला त्यांच्या सेवेत लागायचं आहे. त्याच्यामुळे आपण भेटूया सायंकाळी चहाला. ओके, तोपर्यंत बाय बाय कर, बाय. छान अशी झोप झालेली आहे दुपारची, जेवण केल्यानंतर फ्रेश वाटतं एकदम. मस्त स्वर्गसुख असतं वामकुक्षीमध्ये, नाही? चला तर आता मी तुपाचे भांडे घासणार आहे. पाणी गरम ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर आपण करूया मस्त चहा. आहा आहा आहा. तसं पाहिलं तर उन्हाळ्यात सरबत वगैरे प्यायला पाहिजे, पण चहाचं काम तर चहाच करतो. आणि आय लव्ह चहा. हिवाळ्याचा तर मी 3-3, 4-4 कप पिते. आणि माझ्या माहेरी 12 वाजेपर्यंत साधारण 3-4 कप म्हणजे चहा होतो. मम्मी वेगळा करते सकाळी उठते तेव्हा, माझा भाऊ उठतो तेव्हा वेगळा करतो, पप्पा उठले मधात तर त्यांचा ऑलरेडी झालेला असतो. माझा भाऊ जेव्हा बनवतो तेव्हा तो 3 कप बनवतो सगळ्यांसाठी. सगळ्यांना विचारतो, 1 नंबर चहा बनवतो तो. त्याच्यामुळे सगळे असे वाट बघत असतात की कधी हा उठणार आणि कधी चहा बनवणार. त्याच्यामुळे जेवण कमी करतात बहुतेक माझ्या माहेरी, चहा जास्त पितात. तर तेच जीन्स आलेले आहेत माझ्यात. या तर चहा रेडी आहे आपला छान. एवढा काही खास नाही बनलेलं, असं सुगंधावरून लक्षात आलेलं आहे मला, पण ठीक आहे. चहा तर चहा आहे, तो मी पिऊनच राहणार. ओके. आणि ही माझी फेवरेट जागा आहे चहा प्यायची, कारण सांगते तुम्हाला. हा बघा, सुंदर सुंदर असा व्ह्यू माझ्या किचन मधून दिसतो. बघितलं, एखादा रिसॉर्ट काय देईल असा व्ह्यू तुम्हाला. माझ्या किचन मध्ये आहे, या कधी चहा प्यायला. वाव, छान 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 कविता केली आहे मी. याच्यासाठी मला चहा अवॉर्ड. गरम आहे, मी थंडा करून पिते चहा. सगळे मला चिडवतात, सरबत पी, त्याच्यापेक्षा सरबत पी. पण मला आवडतो थंडा, चटका लागतो यार मला. मजा आ गया चाय पी के. 6:30 वाजलेले आहे. आता मी थोडंसं घर आवरते, मग दिवाबत्ती करेन आणि करेन रात्रीच्या जेवणाची तयारी. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. मला सपोर्ट करत राहा, माझे व्लॉग्स बघत राहा, आणि बाकीचं उद्या बोलू. बाय. अरे हो 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 हो, एक मिनिट जाऊ नका. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. व्हायरल नाही अगदी झालं तरी चालेल, पण प्लीज
माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून प्लीज रिक्वेस्ट.